लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. चुंचाळे शिवारात नारी शक्ती चौकची स्थापना, महिलांसाठी स्वयंरोजगाराची नवी संधी. 15 ऑगस्ट निमित्त महिला सक्षमीकरणाचा उपक्रम, महिलांनी स्वयंरोजगारासाठी पुढे येण्याचे आवाहन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कैलासवासी मुक्ताबाई सावळाराम पाटोळे सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यांच्या माध्यमातून चुंचाळे शिवारातील घरकुल योजना परिसरातील संविधान चौक येथे नारी शक्ती चौकची स्थापना करण्यात आली. महिलांना संघटित करून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात रुपाली काटे, ज्योती दाभाडे, अयोध्या कोटे, आरती कांबळे, अफसाना शेख, पायल दाभाडे आणि पूजा पाटोळे या महिलांचा सक्रिय सहभाग राहिला. संस्थेच्या माध्यमातून महिला स्वयंरोजगार योजना राबवण्यात येणार असून इच्छुक महिलांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. महिलांनी महिला मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध उपक्रम सुरू करावेत, स्वतः रोजगार निर्माण करावा आणि इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नारी शक्ती चौकच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंबासोबतच समाजाच्या विकासालाही मोठी चालना मिळते. त्यामुळे परिसरातील अधिकाधिक महिलांनी या महिला मंडळात सहभागी होऊन स्वतः रोजगार निर्माण करावा आणि इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारा नारी शक्ती चौकचा हा उपक्रम परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. 15 ऑगस्ट आज रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्षे झाले आणि 100व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतोय. 80 वर्षात खूप संकट आली देशावर, चांगले दिवस आले, करोनासारखा महामारी आली, स्वाईन फ्लू आला, अशा काही घटना गेल्या, जागतिक मंदी आली. एवढ्याला तारून भारत देश आज जो पुढे गेलाय, आज देशाची प्रगती बघतोय. प्रत्येक दारात गरीब माणसाच्या दारात आज 2 व्हीलर आलेली, 4 व्हीलर आलेली. ही एक देशाची प्रगती आणि कष्टाची. जे कष्ट करतो माणूस, तो त्या कंपनीवर, त्या जागेवर रक्ताचं पाणी करून काम करून देशाची प्रगती करत असतो. भले आपण काही देशांच्या मागे आहोत आजवे, पण काही देशाच्या पुढं बी आहे. तो पण विषय निघला पाहिजे की आजचं सरकार कुणाचं असेल, उद्याचं सरकार कुणाचं असेल तर मी बोलणार नाही. पण देश आज काही देशाच्या पटीने आपण पुढं आहोत आणि असेच पुढं राहू. आणि एक दिवस असा पण येईल की भारत देश 1 नंबरला राहील आणि बाकीचे देश त्यांच्या पाठीशी राहतील. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज 15 ऑगस्ट निमित्ताने, स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या महिला मंडळ नारी शक्तीच्या एका चौकाचं उद्घाटन नारी शक्तीच्या केलेलं आहे. त्यांच्या अध्यक्ष कुणी नाही, सगळे महिला मंडळ अध्यक्ष आहेत आणि हे पहिलं मंडळ असेल महाराष्ट्रात की सगळेच अध्यक्ष आहेत. ज्या 7 महिला आहेत त्या 7च्या 7 त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी रोजगार निर्मिती केली. ही गिरणी, ही टपरी, असं काही वस्तू लावून यांनी इस्त्री प्रेस, पाणीपुरी ह्या गोष्टी मुक्ताबाई सावळाराम पाटोळे ह्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्यांना रोजगार मिळवून देणार आहे आणि देत आहोत. आणि ज्या तयार असतील त्यांना रोजगार मिळवून द्यायला आम्ही तयार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.